नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2024 तर्फा जेव्हापासून दुसरी लिस्ट लागली तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट आहे की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची थर्ड लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे आणि थर्ड लिस्ट कोणत्या तारीखपर्यंत हे येणार आहे। त्याचबरोबर काही काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अशी सुद्धा संभ्रम आहे की बा तिसरी लिस्ट आता येणारच नाही, कारण की दोन लिस्टा झाल्या, आता जागा फुल झाल्या असं भरपूर विद्यार्थ्यांना वाटत आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ते सुद्धा क्लिअर करणार आहे की किती लिस्ट या ठिकाणी लागणार आहे। त्याचबरोबर ह्या महाराष्ट्रातील सर्व डिव्हिजनचा कट ऑफ किती जाणार आहे। अहमदनगर डिव्हिजन, अकोला, अमरावती, औरंगाबाद, संभाजीनगर, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, मुंबई सिटी साऊथ, नागपूर सिटी, नागपूर, मोपसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी वेस्ट, पुणे मोपसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ। तर ह्या सर्व डिव्हिजनचा कट ऑफ किती जाणार आहे कॅटेगरीनुसार, एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन, पीडब्ल्यूडी आणि सिलेक्शन घेण्यासाठी आपण किती या ठिकाणी सेफ झोन असला पाहिजे, किती सेफ झोन या ठिकाणी असणार आहे, सिलेक्शन होण्यासाठी किती पर्सेंटेज आपल्याला या ठिकाणी असले पाहिजे। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो थर्ड लिस्ट कोणत्या तारीखपर्यंत येणार आहे, त्याचबरोबर 60%, 70%, 80% अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कोणत्या लिस्टमध्ये होणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। सर्वात अगोदर मी तुम्हाला एक या ठिकाणी क्लिअर करून देतो का, कारण की भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की दुसरी लिस्ट लागली आणि तेव्हापासून लिस्ट लागलीच नाही। आता तर बाकीच्या राज्याच्या चौथी लिस्ट या ठिकाणी लागलेली आणि भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटून राहिले की आता तिसरी लिस्ट लागणार नाही, कारण की जे या ठिकाणी लागलीच नाही। कारण की विद्यार्थी मित्रांनो लिस्ट आतापर्यंत कोण नाही लागली, तर त्याचं जे कारण होतं तर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत्या आणि आचारसंहिता जे विद्यार्थी मित्रांनो लागला होत्या, त्या कारणाने जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लिस्ट आली नाही। ठीक आहे, बाकीच्या राज्यामध्ये ज्या येऊन गेल्या चौथ्या लिस्ट पर्यंत लागलेले आहे आणि याचं उदाहरण मी तुम्हाला एक देतो। जम्मू काश्मीरमध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो विधानसभेच्या निवडणुका होत्या, तर जम्मू काश्मीरच्या वेळेस जे दुसरी लिस्ट पोस्ट ऑफिसची जी आहे त्यांनी प्रकाशित केली नव्हती त्यांच्या वेबसाईटवर, कारण की आचारसंहिता तिथं लागल्या होत्या, निवडणुका तिथं चालू होता जम्मू काश्मीरमध्ये। तर हे एक उदाहरण या ठिकाणी आहे। तर तुम्हाला खचून जायचं नाही, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या यावर्षी 6 ते 7 लिस्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर तिसरी जी लिस्ट आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो ह्या 25 तारखेच्या अंदर तुम्हाला पाहायला भेटणार आहे। 25 नोव्हेंबरच्या अंदर पर्यंत तुम्हाला लागणार आहे, पाहायला भेटणार आहे या ठिकाणी। 25 नोव्हेंबरच्या अंदर जे हे तिसरी लिस्ट ज्या विद्यार्थी मित्रांनो येणार आहे, तर तुम्हाला या ठिकाणी खचून जायचं नाही, एक लक्षात ठेवा। तर आता महाराष्ट्रातील या सर्व डिव्हिजनचा कट ऑफ किती जाणार आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो कॅटेगरीनुसार। तर मी तुम्हाला सर्वात अगोदर हे 5 डिव्हिजन असे सांगून देतो, त्या ठिकाणी जे कट ऑफ डाऊन जाणार आहे, कमी जाणार आहे। ठीक आहे, तर पहिलं जे डिव्हिजन आहे चंद्रपूर डिव्हिजन, गोवा डिव्हिजन, त्याचबरोबर जे पालघर डिव्हिजन, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, तर हे 5 डिव्हिजन असे ह्या 5 डिव्हिजन मध्ये कट ऑफ डाऊन जाणार आहे कॅटेगरीनुसार। तर किती जाणार आहे या ठिकाणी एसटी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 89 पर्यंत सिलेक्शन तुमचं होऊन जाणार आहे। ठीक आहे, बाकी तुम्ही जर पीडब्ल्यूडी असाल तर 80 पर्यंत सुद्धा तुमचं सिलेक्शन होणार आहे। बाकी तुम्ही ओबीसी कॅटेगरी असा, ओपन कॅटेगरी असा किंवा एससी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर ह्या कॅटेगरीचा जो कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे, तर हा जवळपास या ठिकाणी तुम्हाला 91 पर्यंत कट ऑफ पाहायला भेटणार आहे, 91 किंवा 92 पर्यंत कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे। ठीक आहे, तर एवढा कट ऑफ या ठिकाणी असणार आहे, एवढा या ठिकाणी सेफ झोन आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे, तर त्यानंतर जे डिव्हिजन आहे ते अहमदनगर डिव्हिजन आहे, अकोला आहे, अमरावती आहे, छत्रपती संभाजी महाराज नगर आहे, बारामती डिव्हिजन आहे, बीड डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, बुलढाणा डिव्हिजन आहे। तर हे जे डिव्हिजन आहे मी तुम्हाला आणखीन वाचून देतो, अहमदनगर डिव्हिजन, अकोला डिव्हिजन, अमरावती डिव्हिजन, औरंगाबाद संभाजीनगर डिव्हिजन, बारामती डिव्हिजन, बीड डिव्हिजन, भुसावळ डिव्हिजन, बुलढाणा डिव्हिजन। तर ह्या डिव्हिजनचा जो कट ऑफ जाणार आहे, तर पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 85 ते 80 च्या आसपास या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। बाकी तुम्ही एसटी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जर असाल तर 91 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी कट ऑफ पाहायला भेटणार आहे, 91 पर्यंत कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे। बाकी तुम्ही एससी असाल किंवा ओबीसी कॅटेगरी असाल किंवा मग तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर 93-94 च्या आसपास या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे। ठीक आहे, त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते आहे जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट आहे, मुंबई सिटी साऊथ आहे, नागपूर सिटी आहे, नागपूर मोपसल आहे, नांदेड आहे, नाशिक आहे। ठीक आहे, तर हे जे डिव्हिजन आहेत तर या ठिकाणी सुद्धा कट ऑफ
थोडासा हाय जाणार आहे. ठीक आहे. डिव्हिजन, कराड डिव्हिजन, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, मुंबई सिटी साऊथ, नागपूर सिटी, नागपूर मुफसल, नांदेड, नाशिक. तर ह्या डिव्हिजनचा जो कट ऑफ जाणार आहे तर पहा PWD असाल तर 80 ते 85च्या आसपास तुम्हाला कट ऑफ पाहायला भेटणार आहे. त्याचबरोबर तुम्ही ST आणि EWS कॅटेगरीचे असाल तर 91 पर्यंत या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे, 91 ते 92च्या आसपासपर्यंत, कारण की जागा कमी आणि फॉर्म या ठिकाणी जास्त पडलेले आहे. त्यानंतर तुम्ही OBC कॅटेगरीचे असाल किंवा मग तुम्ही SC कॅटेगरीचे असाल किंवा मग तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर ह्या 3 कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे या ठिकाणी जास्त जाणार आहे. जवळपास 93 ते 94च्या आसपास या ठिकाणी कट ऑफ तुम्हाला पाहायला भेटणार आहे थर्ड लिस्टचा. त्यानंतरचं जे डिव्हिजन येते तर ते येते नवी मुंबई डिव्हिजन आहे, उस्मानाबाद डिव्हिजन आहे, पंढरपूर डिव्हिजन आहे, परभणी डिव्हिजन आहे, पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, पुणे मोफसूल आहे, रायगड आहे. नवी मुंबई डिव्हिजन, उस्मानाबाद, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे मोफसूल, रायगड. तर हे जे डिव्हिजन मी तुम्हाला सांगितलं तर ह्या डिव्हिजनमध्ये सुद्धा कट ऑफ थोडा जास्त जाऊ शकते. तर पहा PWD कॅटेगरीचे असाल तर 80 ते 85च्या आसपास सिलेक्शन होऊन जाणार आहे. बाकी ST आणि EWS कॅटेगरीचे असाल तर 91 पर्यंत किंवा 92 पर्यंत तुमचं सिलेक्शन होऊन जाणार आहे. त्यानंतर तुम्ही जर SC असाल, OBC असाल किंवा ओपन कॅटेगरीचे असाल तर या ठिकाणी नक्कीच तुम्हाला 94 पर्यंत कट ऑफ या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, 93 ते 94च्या आसपासपर्यंत. ठीक आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे ते विद्यार्थी मित्रांनो मिरज डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, सांगली डिव्हिजन आहे. तर या ठिकाणी जो कट ऑफ जाणार आहे SC, ST, OBC, EWS, ओपन, PWD या कॅटेगरीचा जो जाणार आहे तर पहा PWD असाल तर 80 ते 85च्या आसपास सिलेक्शन होऊन जाणार आहे, कारण की सर्वात कमी जो कट ऑफ जाणार आहे PWD कॅटेगरी, ST, EWS ह्या 3 कॅटेगरीचा कट ऑफ सर्वात कमी जाणार आहे. SC, OBC, ओपन ह्या 3 कॅटेगरीचा कट ऑफ हायफाय जाणार आहे. ठीक आहे. तर एवढा तुम्हाला एक सांगत आहे. त्याचबरोबर पहा मिरज डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, सांगली डिव्हिजन आहे. तर या 3 डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे ST आणि EWS असाल तर ST आणि EWS जो कट ऑफ आहे या ठिकाणी तर हा 92 पर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे. जागा कमी आहे, बोटार मुद्दा दुखता, फॉर्म जास्त आले आहे. OBC कॅटेगरी असा, ओपन कॅटेगरी असा किंवा SC कॅटेगरीचे असाल 94 पर्यंत कट ऑफ तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. त्यानंतर सातारा डिव्हिजन आहे, श्रीरामपूर डिव्हिजन आहे, सोलापूर डिव्हिजन आहे. तर या 3 डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे SC, ST, OBC, EWS, ओपन कॅटेगरी, PWD कॅटेगरी, PWD कॅटेगरीचा जो कट आहे 80 ते 85च्या आसपास तुम्हाला पाहायला भेटणार आहे. बाकी ST आणि EWS असाल तर 92 पर्यंत कट ऑफ जाणार आहे ST आणि EWS कॅटेगरीचा. OBC, ओपन, SC या 3 कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे 94 ते 93च्या आसपास कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे 3 डिव्हिजनचा. श्रीरामपूर डिव्हिजन, ठाणे डिव्हिजन आहे, त्याचबरोबर वर्धा डिव्हिजन आहे आणि यवतमाळ डिव्हिजन आहे. तर पहा श्रीरामपूर डिव्हिजन, ठाणे डिव्हिजन, वर्धा डिव्हिजन, यवतमाळ डिव्हिजन तर ह्या 3 डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे SC, ST, OBC, EWS, ओपन, PWD. तर PWD असाल तर 80 ते 85च्या आसपास सिलेक्शन होऊन जाणार आहे, काही विषय नाही आहे. ठीक आहे. बाकी ST असाल, EWS असाल ह्या 2 कॅटेगरीचा जो कट ऑफ हा 91 ते 92च्या आसपास तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. बाकी OBC कॅटेगरी आहे, ओपन कॅटेगरी आहे, SC कॅटेगरी आहे. तर ह्या 3 कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे ह्या 3 कॅटेगरीचा कट ऑफ तुम्हाला 94 पर्यंत पाहायला भेटणार आहे, 93-94 पर्यंत. तर एवढाच कट ऑफ जाणार आहे. एवढाच जे विद्यार्थी मित्रांनो सेफ झोन आहे थर्ड लिस्टचा. आता जसजशा लिस्टा लागणार आहे तसतसा कट ऑफ डाऊन जाणार आहे. जसजशा कट ऑफच्या लिस्ट लागणार आहे तसतसा कट ऑफ डाऊन जाणार आहे मागच्या लिस्टपेक्षा. पहिली लिस्ट तुम्ही पाहिली असेल, पहिली लिस्ट 100 पैकी 100 होती, दुसरी त्यावरून 96 वर आली आणि 96 वरून आता ज्या 92 पर्यंत तुम्हाला नक्कीच यावर्षी पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. तर ज्यांना 60%, 70%, 80% अशा गटातील जर तुम्ही असाल तर अशा गटातील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कोणत्या लिस्टपर्यंत होऊ शकते तर आपला जो अंदाज आहे हा 7व्या लिस्ट पर्यंत जाऊ शकतो. ज्यांना 60%, 70%, 80% ह्या गटातील असेल तर म्हणजे सर्वांचाच मी तुम्हाला सर्व डिव्हिजनचं सांगत आहे. एखाद्या ठिकाणीच कट ऑफ कमी जाणार आहे, ज्या ठिकाणी कमी अर्ध आले असेल त्या ठिकाणीच कट ऑफ एवढा डाऊन जाणार आहे. ठीक आहे. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या दाडीतच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.